आणि अत्यंत आनंद होतो मला, कारण की मी सभापती झाल्यानंतर आमदार साहेबांचे 4 सरकार माझ्या पंचायत समिती भागमध्ये यायचे. त्या पद्धतीने मी चांगलं काम केलं. तेव्हापासून साहेब म्हणायचे की तुमच्यासारखे माणसं आमच्याकडे पाहिजे, तुमच्यासारखे माणसं आमच्याकडे पाहिजे. पण साहेब काही गोष्टींचा योग असतो आणि योग आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाही. योग आला आणि आमदार साहेब हे नावापुरते नाही, सर्वसामान्य जनताच असल्यासारखे आहेत. ग्राउंड लेवलवर चालणारे सारखे माणसं म्हणजे कोण असेल तर फक्त नारायण साहेब कुटे साहेब आमदार हे सर्वसामान्याला जाती धर्माला घेऊन चालणारे माणसं आहेत. त्यामुळं त्यांच्याकडे आता असं वाटतं की आपण एखाद्या घरात कुटुंबाकडे चालल्यासारखं वाटतो. आणि आज प्रवेश केल्यानंतर खूप आनंद झाला. आणि मला माहिती आहे की त्यांनी एकदा शब्द दिल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या ते स्वतः होऊन घेतात आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे ते उभा राहतात, याची सगळी अपेक्षा मला आहे. आणि आज माझ्यासोबत आलेले सर्व सोंदला भागातले असतील, अंतरवलीचे असतील, नालवडीचे असतील, रामगावचे असतील, टाक्याचे असतील, वडीगुजरीचे असतील, आमचे धाकलगावचे असतील, शिरसगावचे असतील, दाडेगावचे, शहापूरचे, सोंदलगावचे, हे सगळे जे आलेत हे सगळे राजी खुशीने आलेले माणसं आहेत आणि सगळे माझ्या खांद्याला खांदा लावून चालणार आहेत. आणि साहेबांनी जो आज आमच्यावर विश्वास टाकला, बिलकुल या विश्वासराज साहेब मी आज सगळ्याच्या साक्षीने सांगतो, बिलकुल त्याला जाऊन देणार नाही. जेव्हा मरण तेव्हा तुमचं नाही, पण जवळ जिवंत बापराव घडते तोवर हे नारायण कुटे साहेबांचाच राहील. शेवट लोक मला एक सांगा, तुम्ही आमदार कुचेंकडे आले, कुचेंकडून काही आश्वासन घेतलंय का तुम्ही? नेमकं कशामुळे तुम्ही आले? नाही, तसं काहीच नाही, फक्त साहेबांच्या स्वभावामुळं आणि भाजप पक्षामुळं. कारण की कुटे साहेब अशी एक युक्ती म्हणते की मी म्हणलो ना, सगळ्या गोरगरीब जनतेला असं, जाती धर्माला असं सगळ्यांना घेऊन चालणार आहे आणि कोणावर अन्याय करणार नाही, म्हणजे सगळ्यांना न्याय देणार आहे. कुठलंही काम पडलं तर पटकन फोन करणार, अधिकाऱ्याला फोन करणार आणि ते काम ते झालंच पाहिजे. मग तो आपल्या पक्षाचा असू नाही तर नसू, त्यांचा स्वभाव पाहूनच मी त्यांच्याकडे आलेलो आहे. आमदार साहेब